मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. काव्या ही जीवाच्या काळजीपोटी त्याला नाश्ता घेऊन येते आणि त्याला बरं वाटतंय का असं त्याला विचारते. आणि त्यावेळी जीवा काव्याकडे न बघताच तिला उत्तर देतो की एवढं काळजी करण्यासारखं काही नाहीये आणि तो तिला टाळण्याचा प्रयत्न करतो. नंदिनी काव्याला सांगते की जीवाला रात्री खूप ताप आला होता, तर रात्रभर मी पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या तेव्हा कुठे आता त्यांचा ताप उतरला आहे. जीवाच्या काळजीपोटी काव्याला सुद्धा रात्रभर झोप आली नव्हती आणि इकडे नंदिनी जीवाची काळजी घेत होती. जीवा सुद्धा काव्याशी नीट बोलत नसतो. या सगळ्यांमुळे काव्या खूप दुखावली जाते. काव्याला जीवाचा राग येतो व काव्य चिडूनच तिथून निघून जाते. काव्याला नंतर तिच्या आई वडिलांच्या घरी जायचं असतं तेव्हा पार्थ काव्याला म्हणतो की मी ऑफिसकडे जाता जाता तुम्हाला घरी सोडतो. काव्या अगोदर पार्थ सोबत जायला तयार नसते, पण नंतर ती त्याच्या सोबत गाडीमध्ये जायला तयार होते. घरातून निघताना व स्वात्य येऊन काव्यासोबत वाद करू लागते. त्यावेळेस रम्या व स्वात्याला गप्प करते. याचं कारण विचारल्यास रम्या व स्वात्याला सांगते की मला काव्यासोबत चांगलं वागावंच लागेल, तेव्हाच आमची मैत्री होईल. म्हणजे काव्या आपल्या बाजूने आली की आपला प्लॅन पूर्ण व्हायला मदत होईल. आता गाडीमध्ये पार्थला जीवाला फोन लावायचा असतो, पण पार्थचा मोबाईल डेट झालेला असल्यामुळे तो काव्याला सांगतो जीवाला फोन लावायला. काव्या घाबरतच जीवाला फोन लावून पार्थकडे मोबाईल देते. तेव्हा काव्याचा फोन आलेला बघून जीवा चिरडतो आणि फोनवरच ओरडायला लागतो. तेव्हा पार्थ त्याला मध्येच थांबवतो आणि म्हणतो, अरे जीवा, काय बोलतोयस तू आणि कोणाला बोलतोयस तू? काव्याच्या फोन मधून पार्थचा आवाज ऐकल्याने जीवा घाबरतो आणि इकडे जीवा काय बोलला असेल या विचाराने काव्या सुद्धा घाबरते. आता मालिकेत पुढे काय घडणार हे बघणं मनोरंजक असणार आहे आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असताल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.